नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही ऐकताय विजय जंगम सरांची जोगडा ही कादंबरी आणि आज भाग 10. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया जोगडा प्रकरण 10. गणेशवाडीत कुलकर्ण्यांच्या वाड्यातल्या घरात शिवय्या उगाचच लोळत पडला होता. दुपारची वेळ होती. मन उगाचच उदास झालं होतं. जीवाची तगमग व्हायला लागली तशी शिवय्यानं पार्वतीला हाक मारली. पार्वती. पार्वती आतनं बाहेर आली. काय व भाऊजी? शिवय्या अंथरुणावर तसाच पालथा पडून होता. तोंड पार्वतीच्या विरुद्ध दिशेला होतं. गळ्यातली शिवलिंगाची चांदीची पेटी उजव्या काखेतून बाजूला आली होती. पार्वती त्याच्या हाकेबरोबर लगेच बाहेर आली होती. पण शिवय्या थोडा वेळ झाला तरी काही बोलत नाही. हे बघितल्यावर पार्वतीच म्हणाली, भाऊजी मला का बोलिवलं? आप्पा अजून कसा नाही आला ग? डाव्या कुशीवर वळत शिवय्या मनाशीच बोलल्यासारखं बोलला. पार्वतीनं शिवय्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या तिला दिसल्या. शिवय्यानं अद्याप डोळे झाकलेलेच होते. नाकातला पातळ द्रव त्याच्या झुपकेदार पांढऱ्या शुभ्र बिशीवर पसरलेला पार्वतीनं बघितला. ती थोडीशी सचिंत झाली आणि म्हणाली, अहो पोराला औषध तर द्यायला पाहिजे ना. तिथं म्हणे खूप गर्दी असती. त्यातून आपला नंबर लागून यायचं म्हणजे येळ लागणारच ना. कुठल्या रांडच्याची बाईल बोडकी झाली. माझ्या पोराला ईश घातलं. काय मिळालं असन त्याला? मनमत देवटा आहे ग पार्वती. सगळ्या पोरा झेंडा लावणारं पोर आहे ते. तुम्हाला थोडा चहा करून देऊ का? चहा घेतल्यावर थोडंसं बरं वाटन. पार्वती आत गेली. शिवय्या अंथरुणावर उठून बसला. धोत्राच्या सोग्यानं त्याने आपला चेहरा पुसला. पार्वतीनं दिलेला पाण्याचा तांब्या घेऊन तो बाहेर आला. डोक्यावर थंड पाण्याच्या थपडा मारून घेतल्या. चूळ भरून चेहरा धुतला आणि तो आत गेला. पार्वतीनं दिलेला कोरा गोळाचा चहा पोटात गेल्यानंतर त्याला थोडीशी हुशारी वाटायला लागली. अजय कुठं गेलाय? शिवय्यानं हा प्रश्न विचारायला आणि अजय घरात यायला एकच गाठ पडली. अजय आला तो सरळ आत आपल्या आईकडे गेला. अजय. शिवय्याची हाक आली तसा अजय बाहेर आला. हे बघ तो शंख घेऊन बाहेर ये. आज तुला दुसरा एक बोल शिकवतो. शिवय्या घरी असला आणि अजय त्याला सापडला की तो अजयला मंगलाष्टका, देवांच्या आरत्या, पूजापाठातला मंत्र हे सगळं शिकवत असे. सत्यनारायणाची पूजा कशी सांगायची, लग्न कसं लावायचं याचं ज्ञान शिवय्या त्याला देत असे. अजय आपल्या कुशाग्र बुद्धीनं ते ज्ञान आत्मसात करत असे. एखाद्या लग्नात आपल्या सुरेल आवाजात अजय मंगलाष्टका म्हणायला लागला म्हणजे शिवय्याचा आनंद गगनात मावत नसे. शिवय्यानं नरेशला आपला वारसा चालवण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्यात यश आलं नाही. शेवटी रानगट्या म्हणून त्यांनी त्याचा नाद सोडून दिला. शंख वाजवण्यात सुद्धा शिवय्यानं अजयला तरबेज केलं होतं. शिवय्या पट्टीचा शंख वाजवणारा होता. अजय सुद्धा हुबेहूब शिवय्यासारखा शंख वाजवत होता. दरगोबाच्या पालखी मोहर अजयनं जेव्हा पहिल्यांदा शंख वाजवला तेव्हा सर्व मानकऱ्यांनी तोंडात बोटं घातली होती. दुसरा शिवय्या जणू तयार झाल्याची ती पावती होती. फडक्यात गुंडाळलेला पितळी तोंड असलेला शंख अजय घेऊन बाहेर आला. शिवय्यानं फडक्यात बांधलेला शंख मोकळा केला. जवळच्या तांब्यातलं पाणी शंखात घातलं. शंख उलटा करून घातलेलं पाणी शंखाच्या तोंडावाटे बाहेर काढलं. पितळी तोंड स्वतःच्या तोंडात घेऊन फुंकर मारून साफ केलं आणि शिवय्यानं शंख फुकला. धाधिन धिंदा धाधिन धिंदा धाधिन धिंदा धातीन तिंदा. तबल्याचा बोल स्पष्टपणे शंखातनं निघायला लागला. परंतु दम ठेवून सतत शंख वाजवणं आता शिवय्याला शक्य नव्हतं. शंख वाजवण्यासाठी तोंडात दात असणं आवश्यक असतं. वयोमानानुसार शिवय्याच्या तोंडात फार थोडे दात शिल्लक होते. त्यामुळे लहान तोंड असलेला शंख वाजवणं त्याला कठीण जात होतं. आता आपल्याला शंख वाजवता येत नाही याची खंत शिवय्याला अजिबात नव्हती, कारण त्याचा वारसदार तयार होत चालला होता. शिवय्यानं शंख अजयकडे दिला. काकानं दाखवलेला बोल अजयनं वाजवण्याचा प्रयत्न केला, परंतु बोल बोबडा निघू लागल्यानं शिवय्यानं अजयला थांबवलं.
बोलाची अक्षरं शंखाच्या आवाजातून काढताना दात, जीभ आणि ओठ यांच्या हालचाली शिवय्यानं प्रत्यक्ष करून दाखवल्या. हा बोल वठवत असताना शंखाच्या जिव्हाळीवरच्या उजव्या हाताच्या अंगठ्याची कृती किती महत्त्वाची आहे हे सुद्धा त्यांनी अजयला दाखवलं. पण लगेच त्याला तो बोल वाजवणं अवघड जात होतं. वरचेवर सांगूनसुद्धा बोल बोबडाच निघून लागल्याचं पाहिल्यावर शिवय्या थोडासा रागवला. शिवय्याची दटावणी ऐकून पार्वती बाहेर आली. भाऊजी राहू द्या ना, राहू द्या, त्याला येत नसन तर कशाला उगा तुम्ही तरी इरेला पडता. आज नाही तर उद्या शिकन की तो. तसं नाही पार्वती, ह्याच वयात यांनी शिकलं पाहिजे. माझं काय ग संपलं आहे आता. मी काय आज हे उद्या नाही. उद्या माझ्या भाऊबंदात पोरांनी खाली बघता कामा नये, सगळ्या कामात तरबेज झाली पाहिजे. काका तुम्ही दाखवलेला बोल मी 2 दिवसात तुमच्यासारखा वाजून दाखवतो, मग झालं ना. अजयनं आत्मविश्वासानं काकाला सांगितलं. शाबास अजय, माझी खात्री आहे. माझ्या जवळची विद्या घेतली ना तर तूच घेणार ती. बघितलं ना पार्वती, माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही. अंगठीवरचा खडा आहे माझा ह्यो पुतण्या. अजयचं शिवय्यानं तोंड भरून कौतुक केलं. तेवढ्यात आत झोपलेली सविता जागी होऊन रडायला लागली. पार्वती आत गेली आणि 2 वर्षाच्या सविताला घेऊन बाहेर आली. शिवय्या फडक्यात शंख बांधत होता. तेवढ्यात परसदार उघडलं गेलं. आप्पा घामाघूम होऊन गोठ्यात आला. आने आने अगं आपला मनमथ गेला ग, मनमथ गेला. एवढेच शब्द आप्पाच्या तोंडातनं बाहेर पडले. त्याला पुढं बोलताच येईना. पार्वती, शिवय्या, अजय आप्पाच्या तोंडाकडे बघत राहिले. आप्पानं पाठीवर धोत्रात बांधून आणलेला मनमथचा मुडदा खाली ठेवला आणि तो सपशेल पालथा पाडला. धोत्रात बांधलेलं मनमथचं गाठोडं शिवय्यानं सोडलं तसा पार्वतीनं जीवाच्या आकांतानं टाहो फोडला. शिवय्यानं आपलं डोकं भिंतीवर बडवून घ्यायला सुरुवात केली. कुलकर्ण्यांच्या वाड्यातल्या घरात आप्पाच्या कुटुंबातला आज पहिला मृत्यू घडून आला होता. आप्पानं पारगाव सोडलं होतं ते लोकांच्या त्रासाला कंटाळून. पारगावात असताना फक्त लोकांचाच त्रास आप्पाला सहन करावा लागत होता. पण पारगावच्या वेशीतून आप्पा आपलं कुटुंब घेऊन बाहेर पडला तसा नियतीने सुद्धा त्याचा छळ मांडला. मानवनिर्मित संकटांना हा धीरोदात्त माणूस भीक घालत नाही असं दिसून आल्यावर परिस्थितीनं त्याच्यावर आघात करायला सुरुवात केली. या दोनही संकटांशी मुकाबला करत आप्पा किती दिवस तग धरून राहतोय याचीच जणू परिस्थिती आप्पाची परीक्षा घेत होती. सुरलीत असताना गणेशवाडीतलं जागेचं संकट अचानक उभं राहिलं होतं. सगळ्या गावानं आप्पाची जागा बळकवायचं ठरलं होतं. पण आप्पानं आपल्या बुद्धिचातुर्यानं ती जागा आपल्या ताब्यात घेतली होती. गणेशवाडीतली जागा ताब्यात आल्यावर आप्पाच्या डोक्यात वेगळा विचार आला की सुरलीत प्रपंच थाटून राहणं सोयीस्कर नाही. त्यापेक्षा गणेशवाडी हे आपल्या गावकीचं गाव आहे. पूर्वापार त्या गावात आपलं जाणं येणं आहे. शिवाय आपलं जन्मगाव आणि आपलं वडिलोपार्जित शेत गणेशवाडीपासून जवळ आहे. मग आपण गणेशवाडीत जाऊन राहिलो तर. आप्पानं आपला हा विचार शिवय्याला बोलून दाखवला तेव्हा शिवय्यानं त्याला तात्काळ संमती दिली. अप्पय्या, तू म्हणतो ते खरं आहे. गणेशवाडीत राहून मला माझी गावकी सांभाळता येईल. अरे वर्ष होऊन गेलं, पोरांच्या शिक्षणाची खोटी व्हायला लागली आहे. त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं काहीतरी बघता येईल. आपलं शेतबी जवळच्या जवळ, त्याची निगा राखता येईल. शिवाय आपल्या जागेवर आपलं लक्ष राहील. अरे हिथं उपरं म्हणून राहण्यापेक्षा गणेशवाडी आपल्या वतनाचं गाव आहे. पारगाव काय गणेशवाडी काय, दोन्ही आपली गाव आहेत. दोघा भावांचा हा विचार झाल्याबरोबर लगेच दुसऱ्या दिवशी शिवय्यानं गणेशवाडीत एक मोकळं घर बघितलं. घरात राहण्याच्या मोबदल्यात वर्षभर साठून राहणारं गुरांचं शेण घरमालकाला द्यायचं ठरलं आणि आप्पांनी सुरली सोडली. पारगाव सोडताना पार्वती गरोदर होती. सुरलीत आल्यानंतर तिला मनमथ झाला. आता सुरली सोडताना सुद्धा पार्वती गरोदर होती. गणेशवाडीत आल्यानं तिला सविता झाली. गणेशवाडीत आल्यानंतर आप्पाच्या प्रपंचाची गाडी थोडीशी रुळावर आली होती. शांतय्या आणि दोन्ही मुलं शेताकडे जात होती. शिवय्या गावकी बघत होता. घरात काही नसलं की 4 घरं मागून आणून चालता चालत करत होता. गणेशवाडीकर सुद्धा जागेच्या बाबतीत आप्पानं केलेली कुरघोडी विसरून चालले होते. आप्पा 4 लोकात मिसळायला लागला होता. गणेशवाडीत गुजराचा एक जुना वाडा होता. त्या वाड्यात म्हातारा गुजर आणि त्याची बायको राहत होती. त्या गुजराला नातेवाईक असं कोणी नव्हतं म्हणून गुजरानं स्वतःपुरती एक खोली ठेवून बाकीचा वाड्याचा भाग विकून टाकला होता. त्या वाड्यात रोज भजन चालतं याची माहिती आप्पाला लागली. आप्पा एक दिवस भजनाला गेला.
भजनात त्यांनी मृदंग असा झोकात वाजवला की सगळी भजनी मंडळी खुश झाली आणि त्या दिवसापासून आप्पा रोज भजनाला आणि झोपायला गुजराच्या वाड्यात जायला लागला. आप्पामुळे गणेशवाडीतल्या भजनी मंडळाला संजीवनी मिळाली. या भजनाच्या माध्यमातून आप्पाची पेटीवाला महादेव, लक्ष्मण कुलकर्णी, पांडुरंग शेटे, गोविंद नितम इत्यादी लोकांशी जीवाभावाची दोस्ती जमली. वेळी यावेळी हे लोक आप्पाला मदत करायला लागले. गणेशवाडीत येऊन 1 वर्ष होत आला असेल, तोच दुसरं संकट आप्पासमोर येऊन उभं राहिलं. ज्या घरात आप्पाचं कुटुंब राहत होतं त्या घराच्या मालकानं मला घरं हवं आहे या सबबीखाली ते घर आप्पाला खाली करायला सांगितलं. पुन्हा आप्पा पुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलं. विचार केला तरी काही सुचेना. शेवटी एक दिवशी भजन मोडल्यावर आप्पानं भजनी मंडळींच्या समोर घराची अडचण सांगितली. या कामी पेटीवाला महादेव आप्पाच्या मदतीला आला. महादेवच्या नात्यातल्या एका व्यक्तीनं कुलकर्ण्यांच्या वाड्यातलं घर विकत घेतलं होतं. ती व्यक्ती मुंबईला राहत असल्यानं ते घर रिकामं होतं. आप्पाला ते घर देण्याचं आश्वासन महादेवनं दिलं, पण त्या घराची किल्ली मिळायला 3 आठवडे गेले. दरम्यानच्या काळात आप्पानं आपला प्रपंच शेजारच्या छपरात ठेवला होता. वादळी पावसाचे दिवस होते ते. शिवय्या, शांतय्या यांना रोज एक उद्योगच लागला. दुपार टळली की संध्याकाळचं जेवण उरकून घ्यायचं, सगळा पसारा एकत्र गोळा करायचा आणि त्यावर आप्पांना आपल्या चलतीच्या काळात विकत घेतलेली ताडपत्री झाकायची. पाऊससुद्धा असा हटवादी की तो रोज हजेरी लावायचाच. छप्पर बदा बदा गाळायचं. मुलं आणि पार्वती शेजारच्या घरात आश्रय घ्यायची. शिवय्या, शांतय्या सिद्धनाथाच्या देवळात झोपायला जायचे. आप्पा गुजराच्या वाड्यात. आणि त्यांचा प्रपंच ताडपत्रीखाली छपराचा आश्रय घेत अंग आकसून पडलेला असायचा. 3 आठवड्यांनी महादेवनी किल्ली आणून दिली आणि आप्पाचा प्रपंच कुलकर्ण्यांच्या वाड्यातल्या घरात नेला गेला. कुलकर्ण्यांच्या वाड्यात आप्पा राहायला गेला आणि 7:30 त्याच्या पाठीशी हात धुवून लागली. आप्पाची दुधाळ म्हैस दूध द्यायची बंद झाली. ती म्हैस पुन्हा गाभण राहिली नाही. त्या म्हशीची एक गाभण रेडी होती. कुलकर्ण्याच्या वाड्यात आल्यावर ती अकाली व्याली आणि तिचं रेडकू जन्मताच मरून गेलं. आप्पानं माणदेशाहून एक खिल्लार जातीची कालवड आणली होती. ती सुद्धा त्या वाड्यात कुमारिका राहिली. आप्पाच्या गोठ्यातल्या गुरांची जी अवस्था होती तशीच काहीशी त्याच्या कुटुंबातल्या लोकांची होती. पार्वतीचे 2 बाळणपणात अतिशय हाल झाले होते. आप्पाच्या अगदी हलाखीच्या काळात मनमथ आणि सविता ही 2 अपत्य त्याच्या पदरात पडली होती. पार्वतीकडे पुरेसं लक्ष द्यायला तो समर्थ नव्हता आणि शांतय्याचा आजार बळावत चालला होता. त्याचं सबंध अंग पिवळं पडलं होतं. अंगावर सापाच्या कातीसारखी खवलं पडली होती. डोळे खोल चालले होते. त्याचा चेहरा विचित्र दिसायला लागला होता. घरात पार्वती आणि शांतय्या दोघांच्याही प्रकृती ढासळत चालल्या होत्या. तशात मनमथ काही दिवसांपासून झुरणीला लागला होता. त्याला खाल्लेलं काही पचत नव्हतं. तो सारखा ओकत राहायचा. पोराची खालावत चाललेली प्रकृती बघून सगळे चिंताक्रांत झाले होते. आप्पानं गावठी झाडपाल्याचं औषध देणाऱ्या बकराबाईला घरी बोलवलं. बकराबाईनं मनमथला तपासलं आणि झटक्यात म्हणली, आप्पा पोराला झटकन उचला, इकाची बाधा झाली त्याला. लवकर इलाज नाही केला तर पोर हाताला लागायचं नाही. त्याला जा ऐनवाडीला घेऊन लग मोकळं करून द्या त्यात. आप्पा मनमथला घेऊन ऐनवाडीला गेला. तिथे मनमथवर अघोरी उपचार करण्यात आले. ओकाऱ्या करून करून मनमथची आतडी एकदम नाजूक झाली. अगोदर त्याच्या अंगात त्राण नव्हतं, तशात तो अघोरी उपाय. त्यामुळे ते 4 वर्षाचं पोर एकदम अशक्त झालं. मनमथच्या पोटातलं विष पाडलं गेलं. या आनंदात आप्पा त्याला तामखडीवर घेऊन आला. तिथे बस पकडून तो परत गावी येत असताना बसमध्ये मनमथनं त्याला खाऊ मागितला. आप्पानं त्याला जवळच्या कागदाच्या पुडीतली शेव खायला दिली. मनमथनं 2 घास तोंडात घातले आणि 3रा घास त्याच्या नरडीत अडकला. त्याने 2 उचक्या दिल्या आणि धावत्या बसमध्ये मनमथचा प्राण निघून गेला. मनमथची अवस्था बघून आप्पानं कपाळ बडवून घ्यायला सुरुवात केली. तशा परिस्थितीत मनाचा संयम ठेवून आप्पानं कंडक्टरला घडला प्रकार सांगितला. एव्हाना बस रेणावीचा घाट उतरत होती. घाटाच्या पायथ्याला गाडी येताच कंडक्टरनं घंटी वाजवली. गाडी थांबवली आणि म्हणाला, या बघा तुम्ही इथं उतरून घ्या. पुढे याल तर नास्त्या उचापती तुमच्या मागं लागतील. कंडक्टरनं आप्पाला योग्य तो सल्ला दिला. मनमथचा मुडदा घेऊन आप्पा गाडीतनं खाली उतरला. बस निघून गेली. दुपारी 1 वाजायचा सुमार होता. उन्हाचा चटका अंग भाजून काढत होता. घाटाच्या पायथ्याला आप्पा मनमथचा मुडदा पुढ्यात घेऊन बसून राहिला होता. त्या निर्जन ठिकाणी
डोंगर आणि झाडांच्या शिवाय आप्पाच्या दुःखाचं साक्षीदार कोणीही नव्हतं. आप्पानं मनाचा निश्चय केला. खांद्यावरचं धोतर जमिनीवर अंथरलं. आपल्या लाडक्या मुलाचा मुडदा त्याच्यावर ठेवला. धोतराच्या 2 टोकांची करकचून गाठ मारली. आपले दोन्ही बाहू पसरून त्यांनी केविलवाण्या चेहऱ्यानं आभाळकडे बघितलं आणि मनमतचं गाठोडं पाठीवर घेतलं. रेणावीच्या घाटेतून गणेशवाडेपर्यंत 7-8 मैलाचं अंतर आप्पा पायी तोडवत होता. पाठीवर मनमतचा मुडदा होता. मनमतचा मृतदेह घरात आल्यानंतर शिवय्या, पार्वती, अजय सगळ्यांनी आक्रोश केला. आप्पाचा आत्तापर्यंत दबून राहिलेला हुंदका बाहेर पडला. दोन्ही घोडग्यात डोकं घालून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली. शांतय्या आणि नरेश शेतातनं आल्यानंतर त्यांच्याही दुःखाला पारावार राहिला नाही. मनमतच्या मृत्यूचा आप्पाच्या कुटुंबावर फार मोठा आघात झाला. शिवय्यानं तर चिंध्या चिंध्या चाचपल्या. मनमत जन्मल्याबरोबर त्याने त्याची जन्मकुंडली मांडली होती. हा मुलगा घराण्याचा नावलौकिक वाढवेल असं भाकीत शिवय्यानं केलं होतं. शिवय्यासारख्या तज्ज्ञ माणसाला मनमतचा मृत्यू योग कुंडलीत कसा दिसला नाही याचं आश्चर्य वाटलं. मनमत गेला आणि दिवसेंदिवस पार्वतीची प्रकृती ढासळायला लागली. तशात आप्पाचं कुटुंब ज्या घरात राहत होतं ती जागा खरोखर विचित्र होती. त्या घरात जी शांतता होती ती स्मशान शांतता होती. त्या वाड्यातलं जे वातावरण होतं ते भयाण होतं, भकास होतं. रात्री अपरात्री त्या घराच्या मागच्या बाजूला चटणी काढल्यासारखा दाण दाण आवाज ऐकायला यायचा. शेजारी पाजारी लोक आप्पाकडे चौकशी करत, तुम्ही रात्रभर काय बडवत असता? ह्या प्रश्नाचं उत्तर आप्पाच्या घरातल्या एकाही व्यक्तीला देता येत नव्हतं. आप्पाच्या, शिवय्याच्या कानावर त्या घराबद्दल बऱ्याच गोष्टी आल्या होत्या, पण त्या दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. प्रत्यक्ष असा अनुभव त्यांना आला नव्हता, पण लोक जे बोलत होते त्याची प्रचिती एक दिवस त्यांना प्रत्यक्ष आली. मनमतच्या मृत्यूनंतर आप्पाचं बाहेर फिरणं आणखीन वाढलं होतं. तो बाहेरगावी गेला की 3-4 दिवस घरी यायचाच नाही. घरी आपल्या कुटुंबात आनंदात राहण्यासारखं स्वास्थ्य आप्पाला मिळत नव्हतं. आप्पा जरी बाहेरगावी गेला तरी पाठीमागे त्याच्या विना अडून काही राहत नव्हतं. शिवय्या घरची जबाबदारी उचलत होता. 4 गावं फिरून मागून आणून घरच्यांना खायला घालत होता. एक दिवशी आप्पा असा परगावी गेला होता. रात्रीची वेळ होती. शिवय्या, शांतय्या, पार्वती, मुलं जेवायला बसली होती. स्वयंपाकाच्या खोलीत रॉकेलचा दिवा जळत होता. बाहेर सोप्यात अंधार होता. सगळ्यांची जेवणं सुरू होती. एवढ्यात पार्वती अचानक मोठमोठ्यानं ओरडू लागली, अगं आहे मेले मेले, माझ्या पाठीत कोणीतरी बुक्क्या मारते हो. भाऊजी मला वाचवा, ओले बुक्क्या मारते पाठीत. शिवय्या, शांतय्या, मुलं भेदरून गेली. पार्वतीला एकाएकी असं काय झालं? ती का ओरडतीये? कोणाला काही समजेना. नरेश, अजय एकदम ताटावरनं उठले. आपल्या आईकडे भेदरलेल्या नजरेनं बघायला लागले. पार्वतीचा आरडाओरडा चालू होता, अहो भाऊजी कोण आहे बघा की, लय मारते, आई आई आई. शिवय्या धाडसी ग्रस्त होता. भीती त्याला ठाऊक नव्हती. पार्वतीचं ओरडणं ऐकलं तसा तो झटकन उठला. अरे कोण आहे रे तू? इथं कशाला तुझी घालायला आला? माझ्या घरात तुझी यायची हिंमत कशी झाली साल्या? शिवय्यानं झटकन देवघरातला शंख, वेताची काठी घेतली. पहिल्यांदा शंख फुंकला. नंतर वेताची काठी पार्वतीच्या पाठीमागे हवेत जोरात फिरवता पार्वती म्हणाली, गेला बघा पळून, ती बघा पळून चाललाय. शिवय्या वेताची काठी हवेत फिरवत पार सोप्यापर्यंत धावत आला. या घटनेचाही पार्वतीच्या मनावर अतिशय गंभीर परिणाम झाला होता. आधीच तिची प्रकृती खालावत चालली होती. या घटनेनंतर ती झुरणीला लागली. एक दिवशी रात्री एक झोप झाल्यानंतर पार्वती विचित्र आवाज करत जागी झाली. तिच्या आवाजानं आप्पा, शिवय्या, शांतय्या, मुलं जागी झाली. आप्पा तिच्याजवळ गेला. आने आने, जागी झाली का तू? आने. आप्पा तिला सावध करायचा प्रयत्न करायला लागला, पण ती सावध नव्हता, आपल्याच तंद्रीत बळायला लागली. महाग हो रे वाद्या, मी रामराव दादा आहे, जवळ आला तर गोळी घालून जीव मारील. आप्पा तू चांडाळे, मला माझ्या गावाला न्या, माझी हाडे इथल्या मातीत घालू नका. ही दुसरी विचित्र घटना घडल्यानंतर आप्पाचं कुटुंब अस्वस्थ झालं. कोणाचंच मन स्थिर नव्हतं. अजय, नरेश तर भेदरलेले असायचे. रात्र झाली की ते जास्त अस्वस्थ व्हायचे. आप्पा, शिवय्या तर दिवस मावळायच्या आत घरी यायचे. चुकून त्यांना यायला वेळ झाला तर मुलं घरं थांबत नसत. बाहेरच्या दरवाज्यात त्यांची वाट बघत बसायची मुलं. आप्पाच्या कुटुंबात अशा विचित्र घटना घडत होत्या, तरी त्या घटनांचा परिणाम मात्र काही दिवसच दिसून यायचा.
पुन्हा सर्वजण सगळं विसरून जगण्यासाठी धडपडत राहायचे. शांतय्या आपलं खंगत चाललेलं शरीर घेऊन शेतात जातच होता. शिवय्या म्हातारपणाच्या वेदना व्यथा विसरून गावोगाव फिरून भिक्षुकी करतच होता. आप्पा पिचलेल्या मनाला पुन्हा उभारणी द्यायचा प्रयत्न करत होता. पार्वतीसुद्धा आपल्या शारीरिक वेदना बाजूला ठेवून घरकाम ओढतच होती. एक दिवशी दुपारी पार्वतीनं जात्यावर दळण घातलं होतं. 4 घास दळून झाले की ती जातं थांबवत होती. पुन्हा थोड्या वेळानं दळायला सुरुवात करायची. सविता तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती. जातं फिरवण्याकरता तिने दिलेल्या झोल्याबरोबर सविताचं डोकंही मजेशीर हालत होतं. पाळण्यात झोपायचं सुख तिच्या नशिबी नव्हतं, म्हणून अशा वेळेला तिला तिच्या आईच्या मांडीचा पाळणा मिळाला. पार्वतीनं जातं थांबवल्याचं बघून जवळ असणाऱ्या अजयने तिला विचारलं, आई दळायला लागू का? तू दळायला लागणार? अरे दळू लागायला तू काय बाई आहे का? बाहेरही दळायचं असतं. मग गिरणीत कसा माणूस दळून देतो? तिथं नसतात बायका. अरे गिरणी यंत्र आहे, ते यंत्र माणूस चालवतो, म्हणून का तो दळत बसतो? हां, मी लागणार तुला दळायला. अजय पार्वतीच्या समोर डावा पाय पसरून बसला सुद्धा. पार्वतीला हसू आवरेना. उजवा हात जात्याच्या खुंट्याला लावून गरागरा जातं फिरवायला लागला. जरा दामानं बाबा, तुझं हे झोलं मला नाही सोचत. आई, पहिलं जसं गाणं म्हणत होती तसं गाणं म्हण की. नाही रे बाबा, जातं ओढत गाणं म्हणायला आता माझ्या अंगात पहिल्यासारखा जोर कुठे? अगं मी जातं ओढतो, तू गाणं म्हण. हां, परसदारी चाफा फुलं पडते टापाटापा, बंधू माझ्या वकिलाला दृष्ट लागती टाकाटाका. पार्वतीचा सुरेल आवाज जात्याच्या घरघरीबरोबर घरात घुमत होता. आई, तुझा बंधू वकील आहे का ग? अजयच्या बोलण्यावर पार्वतीला हसू आलं, पण क्षणात गंभीर झाली. कुठला वकील आणि कुठलं काय रे बाबा? आई, मला खरोखरच मामा नाही का ग? होता तुझा मामा, चांगला होता, पण मी आला तो. असंच तुझ्या बापासारखा गावोगाव फिरला. गावातली स्वतःची जमीन विकली, जागा विकली. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, तर तिनं वाटच लावली. रांड आता फिरती रोजगार करत. आप्पाच्या कुटुंबातली माणसं असहाय्य दुःख भोगत असताना सुद्धा असं काही वेळा हसत होती. त्या हसण्यातून दुःखाची तीव्रता कमी होत होती. संध्याकाळी आप्पासुद्धा लहर आली की पार्वतीची चेष्टा मस्करी करत होता. शिवय्या मुलांना घेऊन गोष्टी सांगून त्यांचं मनोरंजन करत होता. पण दुःखावर दिलेल्या या मलमपट्ट्या गळून पडत आणि पुन्हा गांभीर्य, भीती, वेदना यांनी वातावरण दूषित होत होतं. मनमतचा मृत्यू होऊन चांगला 8-10 महिन्याचा काळ लोटला. आप्पाच्या घरात विचित्र घटना घडतच होत्या. त्या वर्षी मुलांच्या शिक्षणाची खोटी झाली होती. नरेशनं शिक्षणाचं वेळ डोक्यातनं काढलं होतं, पण अजय मात्र आपल्या वयाची मुलं शाळेत जात असलेली बघून निराश व्हायचा. एक दिवशी त्याने आप्पाला विचारलं, भाऊ, मी आज शाळेला जाणार, मला शाळेत पोचवा. अरे तुझं नाव पारगावच्या शाळेत, तुला हिथं कसं घेतीन शाळेत? मग माझं नाव हिथल्या शाळेत घाला. बरं, हिथल्या शाळेत तुझं नाव घालू. अजयनी त्या दिवशी हट्ट सोडला नाही. शेवटी आप्पा त्याला शाळेत घेऊन गेला. त्या वर्षी 4थीचा वर्ग सिद्धनाथाच्या समोरच्या शाळेत बसत होता. वर्गाला शिकवायला गायकवाडबाई होत्या. गायकवाडबाईचे यजमान पारगावचे, आप्पाच्या जवळचे, त्यामुळे बाईचा आणि आप्पाचा परिचय. अजयला घेऊन आप्पा वर्गात आला. आप्पाला आणि अजयला बघून बाईंनी शिकवायचं थांबवलं. सगळा वर्ग शांत झाला. सगळे विद्यार्थी अजयकडे टकामका बघायला लागले. अजयचा मळका शर्ट, काळ्या रंगाची चड्डी, डोकीवरची खाली उतरलेली टोपी बघून मुलींच्या ओळीत खसखस पिकली. मालन याला बसवून घे, शाळेत जाणार म्हणून हाड धरून बसलाय. 4 दिवस असाच बसू देत, त्याचा दाखला आणून देतो. शाळा चालू होऊन 4 महिने झाले. झालेला अभ्यास कसा भरून काढेला? शिवाय वर्गात बसायला हेड गुरुजींची परवानगी लागणार आहे ना. हे बघ, शेळके गुरुजीला मी सांगतो, ती काय अडचण नाही. आणि त्याच्या अभ्यासाचा म्हणाल तर काय काळजी करू नका, तो संपूर्ण अभ्यास भरून काढायला तयार आहे. महिन्यावर आली आहे 6 महिन्याची परीक्षा. आत्तापर्यंतचा अभ्यास कसा भरून काढेल तो? पहिल्यापासून शाळेत असता तर गोष्ट वेगळी. बाईचा आणि आप्पाचा संवाद चालू असताना शेळके गुरुजी वर्गात आले. सगळ्या मुलामुलींनी झटकन उभं राहून गुरुजींना वंदन केलं. गायकवाडबाई टेबलापासून बाजूला होऊन भिंतीला टेकून उभ्या राहिल्या. शेळके गुरुजी जाऊन खुर्चीवर बसले. काय आप्पा, आज शाळेत येणं केलं? मुलाला शाळेत घालावं म्हणतो. अरे निम्म वर्ष संपायला आलं,
आणि मुलाला शाळेत घालायचं शहाणपण आत्ता सुचलं. अहो मी पण त्यांना तेच सांगितलं. गायकवाडबाई मध्येच बोलल्या. आता त्याला शाळेत घालून काय होणार? आपल्याला काही येत नाही याची खंत त्याच्या मनाला लागून राहील. त्यापेक्षा सरळ त्याला पुढच्या वर्षापासून शाळेत पाठव. नाहीतरी तो आत्ता शाळेत येऊन पास होणार आहे का? हे बा गुरुजी, माझी खात्री आहे तो झालेला पूर्ण अभ्यास भरून काढेल आणि पहिल्या नंबरानं पास बी होईल. आप्पाच्या बोलण्यावर गुरुजी हसले. आप्पा, अरे असं कधीही शाळेत येऊन पहिल्या नंबरानं मुलं जर पास व्हायला लागली तर या बसलेल्या मुलांचे पालक काय वेडे आहेत का? ते आपल्या मुलांना सुरुवातीपासून शाळेत पाठवतात, ते त्यांना काही समजत नाही म्हणून. गुरुजी, तुम्हाला खात्री करून घ्यायची का? तुमच्या या वर्गातल्या सगळ्यात हुशार विद्यार्थ्याला एका बाजूला उभं करा. दोघांची आता 2 पुस्तकं द्या. त्या पुस्तकातला कोणचा बी धडा तुम्ही दोघांना वाचायला सांगा. धडा वाचून झाल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे ते धड्यावर विचारा. माझ्या मुलाने नीट उत्तरं दिलीत तर तुम्ही त्याला वर्गात बसवून घ्या, नाही तर मी त्याला परत घेऊन जातो. आप्पा आत्मविश्वासानं बोलला. शेळके गुरुजींनी थोडा विचार केला आणि गणपती गायकवाड या सगळ्यात हुशार मुलाला उभं केलं. गणपती आणि अजय या दोघांच्या हातात कुमार भारतीची 2 पुस्तकं दिली. त्या पुस्तकातला न शिकवलेला धडा त्यांना उघडायला लावला. मी तुम्हा दोघांना 10 मिनटं देतो. त्या 10 मिनटात तुम्ही हा संबंध धडा वाचायचा. धडा वाचून झाल्यावर त्या धड्यावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हा दोघांपैकी कोण चांगल्या पद्धतीनं देतो ते मी बघणार. चला, धडा वाचायला सुरुवात करा. वर्गात मुलं शांत बसली होती. त्यापैकी काही जण अजयच्या तोंडाकडे बघत होती. अजय आणि गणपती दोघं धडा वाचायला गर्क झाले. काही मुलांच्यातला संवाद स्पष्ट ऐकू येत होता. गाण्या त्याला ऐकत नाही रे बघ तू. अरे ते बी लेका चावटे. तवा देवळा मोरं गाट्ट्या टिसला मारत होता तर शिवज्या तर त्याला बी घाईला आणलं. मुलांच्यात असा संवाद चालू असताना शेळके गुरुजी म्हणाले, चला बंद करा वाचन, पुस्तकं माझ्याकडे द्या. काय रे तुझं नाव काय? माझं नाव अजय. धडा पूर्ण वाचला? हा वाचला. आणि तू रे गणपती? मी बी वाचला. अजय, धड्यातलं तू काय वाचलं? मी सबंध धडा वाचला जसा आहे तसा. त्यातलं काही विचारलं तर तुला येईल? गुरुजी, मी सबंध धडाच बोलून दाखवतो की. असं म्हणून अजयनं धडाच वाचायला म्हणजे बोलायला सुरुवात केली. चांगला अर्धा धडा अजयनं फाड बोलून दाखवला. वर्गातली मुलं अजयच्या तोंडाकडे एकटक बघत होती. शेळके गुरुजी, गायकवाडबाई दोघेही अचंबित झाले. 10 मिनिटात अर्धा धडा तोंडपाठ म्हणून दाखवणाऱ्या त्या मुलाविषयी आता त्यांना सहानुभूती वाटायला लागली. अजयची हुशारी बघून शेळके गुरुजींनी त्याला 4थीत बसायला परवानगी दिली. पारगाहून त्याचा दाखला यायला वेळ लागला तरीसुद्धा वर्षभर अजयला नावाशिवाय 4थीत बसावं लागलं. शेवटी 4थीची परीक्षा पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण होऊन तो 5वीत गेला. मित्र हो, हा 10वा भाग इथेच संपला. 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.